यात तुला पाहतेरेच्या सेटवर, कारण तुला पाहतेरेमध्ये गजा पाटीलचा गूढ आता उकलत चाललाय. तर आता त्यात राजनंदिनीची एंट्री होणार का, विक्रांत सरंजामेचं काय होणार, असे अनेक सवाल तुम्हाला पडले असतील. मात्र ही उत्सुकता वाढली जाणार आहे आणि याबद्दल विक्रांत, राजनंदिनी आणि ईशाशी केलेली ही खास बातचीत पाहूयात. सध्या तुला पाहते रे मालिकेमध्ये नवनवीन वळणे येतात आणि ईशाला गजा पाटील कोण आहेत हे कळलंय. तर ईशा तर माझ्यासोबत आहे. तर ईशा, काय सांगशील, गजा पाटील कोण आहे तुला कळलंय तर काय सांगशील नक्की, तुझी तेव्हा भावना काय होती आणि तुला कसं वाटतं? गजा पाटील कोण आहे हे मला कळलं फायनली की विक्रांत सरच गजा पाटील आहेत. आणि ऑब्व्हियसली मी खूप शॉक झाले. ईशा खूप शॉक झाली, कारण तिने सरांवर खूप विश्वास ठेवला होता, खूप प्रेम केलं होतं आणि शी वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस काइंड ऑफ रिव्हिलेशन. पण आणि आपल्या नॉर्मल आयुष्यात पण ज्या व्यक्तीवर आपण खूप विश्वास ठेवतो, खूप प्रेम करतो आणि आपल्याला असं काहीतरी कळतं त्या व्यक्तीबद्दल, आणि काय खूप छोटी गोष्ट नाही आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी त्याची अख्खी आयडेंटिटी लपवून ठेवली आहे माझ्यापासून. आणि जेव्हा तो माणूस फक्त विश्वास आणि कसं विश्वासावर जग चालतं आणि कसा आपण विश्वास ठेवला पाहिजे याच्याबद्दल जेव्हा बोलतो आणि मग मागून त्याच्याबद्दल असं कळतं, तेव्हा ऑब्व्हियसली ते खूप शॉकिंग असतं समोरच्यासाठी. आणि राजनंदिनी म्हणून तुला आता संबोधलं जातं, तुला स्वतःला तरी असं वाटतंय का की खरंच हे कॅरेक्टर करणं इतकं सोपं होतं? अर्थातच नव्हतं. आणि कारण हे जे आत्ताचं आहे त्या सगळ्याचं तुम्ही जर पहिल्यापासून आत्तापर्यंत ईशा या कॅरेक्टरचा प्रवास बघितला असेल तर हे जे राजनंदिनीचं बॅगेज होतं ईशावरती, ते डे वनपासून तुम्हाला जाणवलं असेल की ईशा एक अशी स्टिफ का वागते, किंवा ईशाच्या हालचाली किंवा ईशाला ज्या गोष्टी होतात, स्वप्न पडतात, ती जोगतिणीचं भेटणं, हे एक सतत का होत असतं त्याच्याबरोबर. तर हे स्टार्टिंगपासून मला कॅरी करायचं होतं या कॅरेक्टरमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आत्ताची जी फेस चालली आहे ईशाची, त्याच्यात ती दुखावली तर गेलीच आहे, पण तिला ॲट द सेम टाईम खूप थोडा राग येतोय, वाईट वाटतंय, कन्फ्युजन वाटतंय. आणि ॲज अ फर्स्ट टाइमर डुईंग दिस आय गेस इट इज रिअली चॅलेंजिंग फॉर. सध्या तुला पाहते रे मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट येतात आणि आता फायनली राजनंदिनीची एंट्री होणार आहे. आणि आता राजनंदिनी पण आपल्यासोबत आहे, पण विक्रांत सरंजामेला पण विचारायचं की ईशाला आता गजा पाटील कोण आहे कळलंय. तर काय सांगाल, ईशाला समजलं की गजा पाटील कोण आहे, तर ती व्यक्तिरेखा आणि विक्रांत सरंजामेची व्यक्तिरेखा करणं सोपं होतं? फार इंटरेस्टिंग शेड्स आहेत त्या कॅरेक्टरला, आणि म्हणूनच ही सिरियल मी करतोय. एकतर त्याचा प्रवास आहे, 20 वर्षांचा प्रवास आहे, तो कुठल्या परिस्थितीत आला होता आणि तो आता काय झाला आहे, इतके वेगवेगळे बदल त्याच्यात होत गेलेत. तो अतिशय महत्त्वाकांक्षी आहे आणि त्याच्या महत्त्वाकांक्षेला तो नैतिकता बघत नाही. तो कुठल्याही मार्गाने त्यांनी बघितलेलं एक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, आणि ते सगळेच मार्ग चांगले आहेत, नैतिक आहेत असं नाही. तो एक वाईट पण आहे, खूप वाईट आहे, आणि तो त्याच्या स्वार्थापुढे त्याचा एक खूप जवळचा मित्र विलास शेंडे सोडला, तो बाकी कोणाची पर्वा करत नाही. त्यामुळे तो ईशाला फसवायला मागे पुढे बघत नाही. आणि आता जिचं सातत्याने तो नाव घेतोय राजनंदिनी, तर तिच्या बाबतीत काय नेमकं घडलंय तेही आता लोकांना कळणार आहे. आणि फायनली खरी राजनंदिनी त्या फोटोतनं बाहेर येऊन कोण कोणाला पाहतो रे, तर तीही पाहते रे तिच्या डोळ्यातनं सगळं, तर ती पण आता सिरियलमध्ये येते. त्यामुळे आता अनेक लपलेली सत्य बाहेर येणार आहेत. आणि जे मी सुरुवातीपासून सिरियलच्या सांगत होतो, किंवा आमचे झीचे बिझनेस हेड सांगत होते निलेश महेकर, की ही गोष्ट नवीन वर्षात सुरू होईल, तशी ही नवीन वर्षात सुरू झालेली गोष्ट आहे. आणि आता ही गोष्ट इतकी अफलातून आहे की मला असं वाटतं की आता लोक ही सिरियल बघायचं सोडणार नाहीत. म्हणजे मधल्या काळात एक फक्त प्रेम 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 असं एक 100 एपिसोड चाललं होतं, पण आता याच्यामध्ये ड्रामा आहे आणि भारतातल्या कुठल्याही घाटात नसतील इतकी वळणं या सिरियलमध्ये आहेत. त्यामुळे आणि ती फार धोकादायक आहेत, तर ती सगळी वळणं आता तुमच्या समोर येणार आहेत. आणि नेमकं गजा पाटील कोण आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. गजा पाटील मी आहे. म्हणजे हे आत्ता जे कपडे घातले ते गजा पाटीलचे आहेत म्हणून मी आहे असं म्हणतोय. गजा पाटील एक म्हणलं तसं अतिशय गरीब घरातनं आलेला, की ज्याच्या खानदानाचा पत्ता नाही आहे, त्याच्या आईवडिलांचा पत्ता नाही आहे. त्याला फक्त एक लहानपणापासून त्याच्या माहिती असलेला एक मित्र आहे, ज्याचे खायचे प्यायचे बँड आहेत, जे रोज साधारणपणे वडापाव खाऊन जगत असतात. पण तो स्वप्न भयंकर घेऊन आलाय
आणि त्याला माहिती आहे की त्याला काय व्हायचं आहे आणि ते होण्यासाठी तो कुठल्याही प्रकारची पावलं उचलू शकतो असा तो आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाकांक्षी आहे आणि त्याच्या महत्त्वाकांक्षेला बांध नाही आणि त्याच्यासाठी तो काही करू शकतो. आणि फायनली 6 महिन्यांच्या वेटिंग नंतर तुमची एंट्री होणार आहे, तर कसं वाटतंय राज नंदिनी म्हणून ईशाला जे संबोधतात आणि आता खरंच तुमची एंट्री दाखवणार आहे, तर काय सांगाल? मी मगाशी म्हटलं तसं गंमत आहे ही, कारण मला अगदी आयत्या ताटात वाढून मिळालं हे सगळं, ही पॉप्युलॅरिटी यांनी कष्ट सगळे केल्यानंतर. पण इतक्या छान आणि इंटरेस्टिंग मालिकेचा भाग मी होणार आहे याबद्दल मी म्हणजे अगदी आनंद आहे. जेव्हा मला या कॅरेक्टरविषयी सांगितलं होतं तेव्हाच मला अंदाज आला होता. कास्ट खूप इंटरेस्टिंग होती. सुबोध खूप दिवसानंतर टेलिव्हिजन करतोय. सो हे सगळं परफेक्ट पॅकेज होतं आणि त्यात म्हणजे सोने पे सुहागा हे की सिरियलनी इतकी पकड घेतली जी आय थिंक आम्हा सगळ्यांच्या इमॅजिनेशनच्या पलीकडची होती. सो म्हणजे सगळंच आता छान सुंदर अप्रतिम आहे आणि त्यात माझी एंट्री एक आय पी एलचं टेन्शन सोडलं तर. पण आय एम शुअर की आम्ही खूपच मस्त परफॉर्मन्स करून जाऊ. फायनली बंद खोलीचं दार पण उघडणार आहे, तर त्या दारामागची काय कथा आहे नेमकी? बंद खोलीबद्दल आहेत नाही ते उघडणार आहे. आता मी त्याच्याविषयी आत्ता सांगितलं तर त्यातली गंमत निघून जाईल. पण फार इंटरेस्टिंग सीन होत त्या बंद खोलीपर्यंत जातो आणि ते आतमध्ये काय आहे ईशालाही आता प्रेक्षकांना काय सांगाल की राज नंदिनीची एंट्री होते तर? राजनंदिनीची एंट्री होते आता, प्लीज बघाच. म्हणजे IPL वगैरे हे काही कोणी बघायचं नसतं, आपण सिरियस IPL नंतर सतत बघता येतं. सतत बघता येतं. पुढच्या वर्षी पण आणि IPL IPL होणार. दरवर्षी असतं, तुला पाहते रे एकदाच असतं. हो आणि काही झालं तरी तुला पाहते रेच पाहायचं. थँक्यू. कॅमेरा पर्सन अक्षय सह, कस्तुरी गावंड, जय महाराष्ट्र, मुंबई.